महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रेवदंडा ग्रामपंचायतीत महायुतीला जबरदस्त धक्का, शेकाप महाविकास आघाडीचा जल्लोषात विजय सोहळा। उपसरपंचपदी संतोष मोरे विराजमान, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रेवदंडा दणाणला। रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायतीवर शिंदे गटाची सत्ता असतानाही उपसरपंच पदाच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीने राजकीय डावपेच यशस्वी करत महायुतीला जबरदस्त धक्का दिला आहे। शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सदाशिव मोरे यांनी बहुमताने विजय मिळवत उपसरपंच पद पटकावले। या अनपेक्षित विजयामुळे रेवदंड्यात शेकाप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गुरुवारी या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला। रेवदंडा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन उपसरपंच मंदा बळी यांचे अतिक्रमित बांधकाम प्रकरणी उपसरपंच पद रद्द करण्यात आले होते। त्याचप्रमाणे दीक्षा बळी यांचे सदस्यत्वही रद्द झाल्याने उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती। या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 2 जून रोजी झालेल्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते। गुप्त मतदान प्रक्रियेत संतोष मोरे यांना तब्बल 9 मते मिळाली, तर महायुतीचे उमेदवार सुराराम माळी यांना पराभवाचा सामना पत्करावा लागला। ग्रामपंचायतीवर सत्ता असूनही महायुतीला आपले सदस्य एकत्र ठेवण्यात अपयश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। या निकालामुळे स्थानिक राजकारणात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले असून काही सदस्यांच्या क्रॉस वोटिंगची चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे। विजय मिरवणुकीने रेवदंडा दुमदुमला। या विजयाचा जल्लोष गुरुवारी दुपारी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला। रेवदंडा पारनाका येथून संतोष मोरे यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी, बेंजोंच्या तालावर ठेका आणि कार्यकर्त्यांचा उत्साह, त्यामुळे संपूर्ण रेवदंडा परिसर दुमदुमून गेला। सुरुवातीला पारनाका येथील श्री हनुमान मंदिरात दर्शन घेऊन विजयी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला। शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। महिला, युवक, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अनेकांनी मोबाईलमध्ये ऐतिहासिक क्षणांचे छायाचित्रण केले, तर तरुणांनी सेल्फी घेत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला। जयंत पाटील यांच्या हस्ते संतोष मोरे यांचा सत्कार। मिरवणूक संतोष मोरे यांच्या निवासस्थानी पोहोचल्यावर शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक आणि नवनिर्वाचित उपसरपंच संतोष मोरे यांचे औक्षण करण्यात आले। यावेळी जयंत पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन संतोष मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। या विजयी सोहळ्यात रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य अनिल पाटील, शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख अनिल गोमा पाटील, दादा मोरे, सुरेश खोत, शरद वरसोलकर, निलेश खोत, निलेश गाडे, माजी सरपंच सोनाली मोरे, ॲडव्होकेट परेश देशमुख, दत्ता ढवळे, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अनंत पाटील, सुरेंद्र नागलेकर, शुभांगी कोंडे, मनीषा चुनेकर, खलील तांडेल, प्रमोद बाळू नौखारकर, अशोक नाईक, संगीता पाटील, विजय चौलकर, संदीप खोत, हेमंत पाटील, आशिष पाटील, दर्पण चौलकर, अनिल बाईट, सलीम गोंडेकर, शरद पाटील, राजू चुनेकर, दिलीप धुमाळ, कृष्णा गायकर, सुशील सुर्वे यांच्यासह शेकाप महाविकास आघाडीचे पदाधिकारी, महिला आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रेवदंडा ग्रामपंचायतीवर महायुतीची सत्ता असतानाही शेकाप महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बहुमत मिळाल्याने हा विजय केवळ उपसरपंच पदापुरता मर्यादित नसून स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांचा संकेत मानला जात आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाने महायुतीसमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान उभे केले असून शेकाप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र रेवदंड्यात पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडे सह तृप्ती भोईर, रेवदंडा।